मेहनत करणारे, कष्ट करणारे पण खूप असतात. हो, असतात पण ना. सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. तर नक्की काय असं घडतं? 18-18, 20-20, 24 तास काम करणारे पण असतात. हो. किती टक्के लोकांना त्यातलं यश मिळतं? सगळ्यांना मिळतं असं नाही. हो. मग असं काय वेगळं तू करतेस की ज्यामुळे प्रत्येकाला हमखास यश मिळेल? ओके. मनातून मी तेच म्हणते तुम्हाला की मनामध्ये विचार असणं आणि तो रिॲलिटीमध्ये काम करणं. हार्डवर्क म्हणजे बरीच लोकं हार्डवर्क या पद्धतीने करतात की मला हा टास्क दिला हे मला पूर्ण करायचं आहे. मनामध्ये हे काय दिलं आहे, हां. हे का करायचं मी, मला काही बेनिफिटच मिळत नाही आहे त्याच्यातनं, हे मनात विचार चालू आहेत आणि तुम्ही हार्डवर्क करताय. कसं मिळेल सक्सेस? नाही मिळत अशा ह्याच्यामध्ये. तर मी तुमचे माइंड अलाइनमेंट म्हणजेच मनातूनही तुम्ही पॉझिटिव्ह कसे होता आणि मग तुम्ही हार्डवर्कही करता, तर ते दोन्ही सिंकमध्ये जातं आणि रिॲलिटीमध्ये आपल्याला जे पाहिजे ते होतं. म्हणजे तुम्ही स्वतःवरच जो आपण बऱ्याचदा म्हणतो की मला 100त 100 मार्क मिळवायचे किंवा काही, पण वाटत नाही मला मिळतील, अशा विचारांमुळे आपण मागे येतो का? बरोबर. मग हे मेंटल जे ब्लॉक्स असतात ते कधी कधी आपल्या नकळत तयार झालेले असतात ना. मग ते तू कसे ओळखतेस आणि ते काढतेस कसे? आता म्हणजे तुझं एखादं उदाहरण सांगितलंस तुझ्याकडे येणाऱ्या कोणाचं तरी चालेल. इझी वे हा आहे एनर्जी वाढवणे. की सगळ्यांचे प्रॉब्लेम्स असतात जगामध्ये. एनर्जी वाढली की प्रॉब्लेम सगळ्यांचे सॉल्व्ह होतात. आता माझ्याकडे पैशाच्या दृष्टीने मनी ॲज अ निश असं हे केलेलं आहे. पैसे मिळवायचे कसे याच्यासाठी खूप लोक येतात. मी खूप कर्जात आहे, मला किती प्रयत्न केले तरी पैसे मिळत नाहीत, पैसे झाडाला लागत नाहीत, किंवा मी खूप काम केलं येतात आणि जातात, असे लहानपणापासून आलेले विचार असतात मनामध्ये आणि ते ब्लॉक्स घेऊनच ते येतात. ते कधीतरी ना कुठेतरी मनावर ही गोष्ट ठासलेली गेलेली असते. आपण समाजात राहतो, आजूबाजूच्या लोकांमध्ये राहतो, त्यांच्याकडनं आलेलं असतं किंवा घरातल्यांकडनं ते फिक्स झालेलं असतं. चेंज कसं करायचं हे समजत नाही. सो इथे मी काय करते, सिम्पल प्रॅक्टिस आहे की पैसे मला सहजपणे मिळतात हे तुम्ही रोज म्हणायचं, सकाळ आणि संध्याकाळ. प्रोग्रामिंग असं की झोपताना आपली ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सी असते ती ॲक्टिवेट होते. सो अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा, गॅमा हे सगळं आहे. मग ग्लानीमध्ये जाताना जर आपण हा विचार करत असू तर आपण प्रोग्राम करतो आहे, डायरेक्ट सबकॉन्शियस टॅप करतो आहे. सकाळी उठल्या उठल्या अर्धवट झोपेत, म्हणजे आपण बेल वाजवली की झोपेत जाऊन जे दरवाजा उघडतो त्याला ती स्टेट असं मला सांगायचं आहे. तर तिथे हे विचार केले तर रिॲलिटीमध्ये येतात. देर इज अ सायन्स बिहाइंड दॅट. कारण आपण ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सीजमध्येच ते विचार केले जातात आणि त्यामुळे गोष्टी खऱ्या होतात. तर हे प्रॅक्टिसेस मी सांगते, मी करूनच घेते. रात्रीचा सेशन असतो माझा, त्याच्यामध्ये माइंड प्रोग्रामिंग. ते एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. होओपोनोपोनो ही एक टेक्निक आहे ज्यामध्ये तुम्ही मनातले हे सगळे बॅक ऑफ द माइंड निगेटिव्ह विचार चालू असतात तुमच्या, की मी कसं करणार, मला कसं शक्य आहे, आय एम नॉट गुड इनफ, मला पैसे मिळणं शक्य नाही आहे आयुष्यात, किंवा मी कितीही काम केलं तरी मला मिळत नाही आहे. हे आपले विचार आहेत. हे तुम्हाला देवाने देऊन पाठवलेलं नाही आहे. एखाद्याचे असतीलही तरी हे जातात होओपोनोपोनोनी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे आपण स्वतःच्या मनासाठी बोलतोय. परत सांग ही 4 वाक्य. आय एम सॉरी, मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे कोणाला म्हणायचं? युनिव्हर्सला. हां, म्हणजे स्वतःला. युनिव्हर्स आपल्यात आहे आणि ते डिटेलमध्ये गेल्यावर हळूहळू कळायला लागतं की जेव्हा आपल्यात आहे समजायला लागतं तेव्हा अजून जास्त ओपनिंग होतं आपलं, असं म्हणेन मी. आता ते स्वतःला म्हणतं म्हणजे काय, माझ्या मनात जे सगळे निगेटिव्ह विचार येत आहेत ते मी काढून टाकते. मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. कारण हे सगळ्या गोष्टी कशाने तयार होतात? भावनांमुळे, इमोशन्समुळे. इमोशन्स हे शरीरामध्ये असतात, भावना या आपल्या अनुभवण्यात असतात, म्हणजे एक्सपिरियन्स बेसिकली. येस. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात, त्या काढून टाकण्यासाठी याचा उपयोग. आणि मी मेजरली याची म्हणजे सिम्पलेस्ट वे ऑफ डुईंग दॅट्स, एकदम इझी पद्धत, सोपी पद्धत मी सांगायचा प्रयत्न करते जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्याचा उपयोग होईल. कारण मेडिटेशनची माझी प्रॅक्टिस आहे. मेडिटेशन सगळ्यांना सांगून नाही पटकन समजत. मग तिथे होओपोनोपोनो ही 4 वाक्य फक्त म्हणायची आहेत. आयुष्यात काही प्रॉब्लेम असू दे सॉल्व्ह होतो याने. पण मला हे होतंय, मी करू का, असेच म्हणजे शंकाच जास्त असतात. डाऊट. जस्ट फॉलो
असं माझं म्हणणं असतं, एवढं म्हणा, तुम्हाला एका दिवसात फरक जाणवेल. 24 तास बॅक ऑफ द माइंड हे चालू ठेवायचं, फरक येतो आणि मग कुठच्याही लेवलला येतो. कारण सबकॉन्शियस प्रोग्राम करतो, रिप्रोग्राम करतो आपण. आधीचे जे सगळं प्रोग्रामिंग आहे ते काढून टाकण्याचं काम ते करतं. आणि ते रोज करून 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 एक एक प्रोग्रामिंग नको असलेलं बाहेर पडतं. कारण ह्याच्यातनं निगेटिव्ह एनर्जीज बाहेर पडतात, निगेटिव्ह थॉट्स विचार बाहेर पडतात निगेटिव्ह आपले. सो ही पद्धत आहे. त्याच्यानंतर मी ॲफर्मेशन्स वाचायला लावते सगळ्यांना. सो ॲफर्मेशन्स गाणी लावून वाचली की सबकॉन्शियसमध्ये डायरेक्ट जातात. गाणी लावून, नुसती म्हणून नाही का? असं गाण्याकडे आपलं लक्ष जातं आणि आपण वाचत राहतो ना. सो गाण्यात म्हणून सबकॉन्शियस म्हणजे लॉजिकल माइंड आपला गाण्यामध्ये बिझी ठेवायचा आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये डायरेक्टली ॲफर्मेशन्स जातात. सो ते करून घेते. मेडिटेशन करून घेते वेगवेगळ्या प्रकारची. भरपूर हे आहेत की मन शांत झालं की आयुष्यात सक्सेस आहे आणि तेच नाही करतायत म्हणूनच आपण आत्ताच सगळे जो जिथे आहोत तिथे आहोत. सो मन शांत करण्याचं काम मेडिटेशन करतं. आणि EFT नावाचं एक टेक्निक आहे, या होलिस्टिक हिलिंग अप्रोच असं आपण याला म्हणू शकतो. इमोशनल फ्रीडम टेक्निक, ज्यात ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत, टॅप केल्यानंतर आपल्याला रिलीज होतं. मग ते बॉडी पेनसुद्धा रिलीज होतं कुठच्याही लेवलचं. अगदी पडलं म्हणजे जनरल एक्झाम्पल द्यायचं झालं तर मलाच स्वतःला गाडीचं स्टँड लागलं होतं गेल्या वर्षी आणि कट बसला होता पायावर. तर पटकन बघितल्यावर घाबरायला होतं. मी होपोनोपोनो सुरू केलं की मला घाबरून काय उपयोग नाही आहे, याच्या पुढे काय करायचं आहे. झालेलं झालं, कारण रक्त एकदम यायला लागलं. ते रक्त लिटरली 5 मिनिटात थांबलं. त्यानंतर मी डॉक्टरकडे गेले, स्टिचेस लागले. तिथेही मी 1 मिनिटही आवाज काढला नाही, कारण माझ्यामध्ये ती सहनशक्ती आली, मी ते ॲक्सेप्टन्स आला पटकन. त्यामुळे ते डॉक्टरही एका याला मला म्हणाले, अगं इथे येऊन ओरडाआरडा करतात, तुझ्या तोंडातनं काहीच निघालं नाही. सो दॅट वॉज ते ॲक्सेप्टन्स होता माझा की ओके हे लागले, पण आता हे कसं बरं करायचं आहे. डॉक्टरकडे जायचे, स्टिचेस लावून घ्यायचे, घरी आले, 4 दिवस आराम करायचा पाय ठेवून. लिटरली 4थ्या दिवशी मी बरी होते. ते टाके बरोबर बसले होते व्यवस्थित. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.